Hello students, today we have learned the very important lesson, that is the name of grammar part, main verbs and auxiliary or helping verbs. You know that main verbs, you know that auxiliary verbs. Yes, the main verb is मुख्य क्रियापद. मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद. ज्या वाक्यात एखाद्या वर्बचा उपयोग मुख्य क्रियापद म्हणून करतात त्यांनाच मुख्य क्रियापदे किंवा मेन वर्ब्स असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर येतो ऑक्झिलरी ऑर हेल्पिंग वर्ब्स. व्हॉट इज द मीनिंग ऑफ ऑक्झिलरी वर्ब ऑर हेल्पिंग वर्ब्स? Yes, the meaning of auxiliary verbs or helping verbs is सहाय्यकारी क्रियापद. सहाय्यकारी क्रियापद जे वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाला सहाय्यकारी क्रियापद म्हणून काम करत असतात त्यांना सहाय्यकारी क्रियापद. अशी कोणकोणती आहेत तर बघा, मुख्य डू, बी आणि हॅव. कोणते आहे? डू, बी आणि हॅव. मग आपल्याला त्यांची रूपं पण जाणून घ्यायची, कारण जसा काळ असेल, जसा टेन्स असेल तशी ही वापरली जातात. मग बघा, डूची आहे डू, डज आणि डू. कोणती आहे डूची? डू, डज आणि डू. व्यवस्थित द्यायचं आहे आपल्याला, आपल्या वहीमध्ये सुद्धा आपल्याला ते नंतर लिहून घ्यायचं आहे. बी, एम, इज, आर, वॉज, वेअर. आमची किती रूपं आहेत तर इतकी. एम, इज, आर, वॉज आणि वेअर. त्या पद्धतीने मी तिथं लिहिले. आणि शेवटचा आहे हॅव. हॅज, हॅव आणि हॅव. कोणते आहेत त्यांची रूपं? हॅज, हॅव आणि हॅव. आपल्याला या लेसनमध्ये जर आपण बघितलं, या लँग्वेज स्टडीमध्ये जर आपण बघितलं क्लास 7 मध्ये, दिस इज, प्लीज open your books and page number 48. This is the language study, main verbs and auxiliary or helping verb. हे कशा पद्धतीने कुठे वापरतात हे प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे. मग am, is, are, was आणि were ही बीची रूप आहे. have ची कोणती आहे? have, has आणि had. तर do ची किती आहे? do, does आणि do. मग आज आपल्याला काय करायचं आहे? फक्त या ठिकाणी डू म्हणजे डू, डज आणि डीड हे तीनच मुख्य क्रियापद किंवा सहाय्यकारी क्रियापद हे आपल्याला शिकायचे. जिथं कुठलंही क्रियापद नाही तिथं डू, डज आणि डीड आहे, ती काय तर तिथं मुख्य क्रियापद म्हणून काम करतात. पण जिथे मात्र मुख्य क्रियापद आहे आणि तिथं डू, डज किंवा डीड हा जर येत असेल तर तो तिथे सहाय्यकारी क्रियापद म्हणून काम करत असेल. मग बघा, आपल्याला या ठिकाणी ऑक्झिलरी वर्ब डू, दॅट इज येस नो टाइप क्वेश्चन. यू नो दॅट येस नो टाइप क्वेश्चन, द सम क्वेश्चन्स आन्सर इज येस or no. That is the question have yes no type question. एखाद्या प्रश्नाचं उत्तर हे yes किंवा no मध्ये येत असेल तर तो क्वेश्चन हा yes no टाइप क्वेश्चन म्हणून ओळखला जातो. मग या ठिकाणी आपल्याला बघा, डू यू नो द आन्सर. तुम्हाला उत्तर माहित आहे का असा या प्रश्नाचा अर्थ आहे. मग या ठिकाणी नो म्हणून काय आहे? नो काय आहे तर मेन वर्ब. आणि डू काय आहे? हेल्पिंग वर्ब. डू काय आहे? हेल्पिंग वर्ब. त्यानंतर डिड यू सी द बर्ड. डिड काय आहे? हेल्पिंग वर्ब. आणि सी काय आहे? मेन वर्ब. ओके, अतिशय सोपं आहे. हे दोन आपण सेंटेन्सेस इथं घेतलेले आहेत आणि या दोन सेंटेन्सेस मध्ये ही हेल्पिंग वर्ब आहे, हे मेन वर्ब आहे. इथं डिड ही हेल्पिंग वर्ब आहे तर सी हे मेन वर्ब आहे. तसंच WH type question. It is most important. WH type question. What is, which sentences are WH question? कोणी सांगेल का WH question म्हणजे काय आणि ते कसे असतात, त्यांचं रूप कसं असतं? तर बघा, W आणि H या शब्दातच ते आढळले.
ज्या प्रश्नाची सुरुवात व्हॉट, हाऊ, वेअर, व्हाय, हाऊ मेनी, विच या शब्दांनी होत असते त्याला WH क्वेश्चन असे म्हणतात. परत एकदा लक्षात घ्या. व्हॉट, वेअर, विच, व्हाय, हाऊ, हाऊ मेनी, वेअर, व्हेन या WH म्हणजे या शब्दांपासून तयार होणाऱ्या प्रश्नाला WH क्वेश्चन्स म्हणतात. देन दिस इज द एक्झाम्पल ऑफ WH क्वेश्चन. व्हॉट डिड शी से. ठीक आहे म्हणा. व्हॉट डिड शी से. डिड काय आहे? ऑक्झिलरी वर्ब आणि से काय आहे? मेन वर्ब. व्हॉट डज ही वॉन्ट. व्हॉट डज ही वॉन्ट. डज काय आहे? हेल्पिंग वर्ब. वॉन्ट काय आहे? मेन वर्ब. बघा इथं MV करतो मी म्हणजे मेन वर्ब आणि हे ऑक्झिलरी वर्ब OV. दिस इज ऑल्सो MV. दिस इज OV. This is a very simple. The auxiliary verbs are main verbs, that is type of yes no type questions and also WH type question. Then also negative question. कोणताही negative questions ज्या प्रश्नामध्ये no, nobody, never, not, none या प्रकारचे शब्द असतात. त्या सर्व शब्दांना काय म्हणतात? त्या सर्व शब्द त्या ठिकाणी असल्यानंतर त्या प्रश्नांना काय म्हणतात? तर निगेटिव्ह सेंटेन्सेस, निगेटिव्ह क्वेश्चन्स और निगेटिव्ह सेंटेन्सेस. मग इथं आपल्याला काय बघायला मिळतोय? नॉट, इथे नॉट, इथे नॉट. हे तीनही असल्यामुळे हे निगेटिव्ह सेंटेन्सेस आहे. वी डिड नॉट ईट इट. वी डिड. ईट म्हणजे काय? मेन वर्ब आणि दिस इज ऑक्झिलरी वर्ब. This is auxiliary verb. This is does, auxiliary verb. Like main verb. They did not did, auxiliary verb. Do, main verb. बघा इथे did पण आला आणि do पण आला. मग इथे main verb कुठलाही तर did auxiliary verb होऊ शकतं आणि इथं do हे main verb जे आहे तर ते होऊ शकतं असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. आणि लास्ट आपल्याला या ठिकाणी काय दिलंय तर यू फ्रॉम गेट 2 minutes ओरल वर्क. अगदी 2 मिनिटांचं ओरल वर्क सुद्धा आपल्याला या ठिकाणी करायचं. मग काय करायचंय? निगेटिव्ह सेंटेन्सेस आपल्याला जेवढे होईल तेवढे तयार करायचे. काय तर पेज नंबर 10 as many negative sentences as possible within 2 minutes. Yes, I do not complete my homework. I don't go there. I am not happy. We don't like to study. We don't like singing. We do not play there. I am not boring. Okay, then anyone? I don't eat non-veg. I don't eat non-veg. He does not work carefully. He does not work carefully. I do not go to school. I do not go to school. I do not teach every day. I do not teach every day. अशा पद्धतीने आपण जे आहे तर आज मेन वर्ब्स अँड ऑक्झिलरी हेल्पिंग वर्ब्स आपण शिकलो. परत एकदा लक्षात घ्या, मेन वर्ब्स म्हणजे वाक्यात जेव्हा एखादा मुख्य वर्ब असतो त्याला मेन वर्ब असे म्हणतात आणि वाक्यामध्ये ऑक्झिलरी म्हणजे त्या मेन वर्बला मदत करणारं जे सहाय्यकारी क्रियापद असतं त्याला ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब असं म्हणतात. मग ऑक्झिलरी वर्बचे 3 या ठिकाणी वेगवेगळे प्रकार आहेत. पहिला आहे डू,
First one is do, then second one is be, and third one is have. मग do ची रूप कोणकोणती आहे? do, does, did. do ची रूप कोणकोणती आहे? नीट लक्षात घ्या. do, does, did. be ची रूप बघा. am, is, are, was, were. कोणकोणती आहे? be ची रूप am, is, are, was, were. आणि तिसरा आहे have. आणि have ची तीन रूप कुठली आहे? have, has, have आणि had. कुठली आहे? has, have आणि had. So you have write down main verbs do, be आणि हे तुम्ही रूप लिहून घ्यायचे. yes for type question मध्ये first and second sentences, then also WH question first and second, and then also negative sentences 1, 2 and 3. आणि तुम्हाला तुमच्या वहीमध्ये कमीत कमी 5 निगेटिव्ह सेंटेन्सेस लिहायचे आहेत. त्यामध्ये नो, डोंट, डू नॉट, नेवर हे शब्द आले पाहिजे. तेव्हा नकार दर्शवणारे शब्द जे आहेत तर ते निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे नकारार्थी वाक्य म्हणून ओळखले. ओके, थँक्यू स्टुडंट्स.